केस पडली त्या शहराचं नाव गांधीनगर आहे. मी संघाच्या शाखेत गेलो तर नेहरू मैदान होतं. तर न्यायाधीश आणि संघ स्वयंसेवक यांच्यामधल्या सीमारेषा नष्ट झालेल्या आहे. आणि मुख्य म्हणजे तुमच्या पंतप्रधानाला, तुमच्या गृहमंत्र्याला नाव घेऊन त्याचा जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला 2014 पर्यंत होता. तो आता काय अपवादात्मक नाहीये. ते बीजेपीच्या राज्यात तर आता अशी ओळख करून देतात, हे पैसे खातात पण काम करतात. तर अशी पण ओळख करून देतील. एनडीटीव्ही किंवा टीव्ही 18 ह्यांनी घेतला, पण अडाणी अंबानींनी, पण त्यांनी पत्रे घेतलेत ते नावाचे. जर्नलिस्ट त्यांना विकत नाही घेता आला, म्हणून युट्यूबरच्या मागे धावतायत ते. हे राम नसून हे हराम आहे, हे धार्मिक नसून हे अधार्मिक आहे. मी ऍक्च्युली अण्णांचं भांडाफोड केलं, अण्णांचं ते हेच केलं की RSSच्या पैशावर हे आंदोलन सुरू होतं. पाठिंबा द्यायला पुढे आसुसलेले जे लोक आहेत त्यांना जेव्हा चॉईसेस असतील, निवडीचं स्वातंत्र्य असेल, तेव्हा त्यांनी भाकरी आणि स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य निवडावं. नमस्कार, मी प्रशांत कदम. देशामध्ये पत्रकारांच्या वरती उद्योगपती गुन्हे दाखल करू लागलेले आहेत. पत्रकारांनी काय लिहावं, काय बोलावं याच्याबद्दलचे आक्षेप आता इतक्या जाहीरपणे प्रकट होऊ लागलेले आहेत. सोबतच ज्यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम केलेलं होतं ते व्यक्ती स्वतःच्याच निकालाबद्दल, अयोध्येच्या सगळ्या प्रकरणाबद्दल आज बरोबर उलटं बोलतायत. जे त्यांच्या निकालामध्ये नव्हतं ते बोलतायत. आणि सोबतच संघाची 100वीसुद्धा आता जवळ आलेली आहे. आणि या निमित्तानं सध्याच्या सरन्यायाधीशांच्या आई या त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणार आहेत. ही बातमीसुद्धा आत्ताच येते. बऱ्याच गोष्टी घडत आहेत एकाच वेळी. हे सगळं चालू असताना आज पुन्हा एकदा आपण ज्येष्ठ पत्रकार, ब्लॉगर आणि लेखक राजू परुळेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. मागच्या वेळी मी जेव्हा त्यांना भेटलो होतो त्याच्यानंतर आत्ता एक बदल झालेला आहे की ज्या पत्रकारांच्या वरती उद्योगपती अदानी यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव समाविष्ट झालेलं आहे. एक प्रकारे या काळामध्ये जे लोक लढत आहेत आपल्या भूमिकेसाठी त्या लोकांच्या यादीमध्ये राजू परुळेकरांचा समावेश झालेला आहे. एक प्रकारे बहुमानाचीच गोष्ट आहे. आणि नुकतेच ते गांधीनगर कोर्टामध्ये सुद्धा या केस संदर्भात जाऊन आलेले आहेत. जी केस दाखल झालेली आहे ती आसाममधल्या एका न्यायमूर्तींनी जी कमेंट केलेली होती त्याच्या संदर्भातली आहे. वैयक्तिक केसबद्दल कदाचित आपण फार नाही बोलू शकणार कारण हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. पण एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे आता जे दिसतंय की थेटपणे जे लोक प्रश्न विचारतायत, भूमिका घेत आहेत, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊ लागलेले आहेत. जी काही विरोधाची स्पेस उरलेली आहे ती पण संपवण्याचे प्रयत्न चालू आहेत का, या सगळ्या अंगानं आपण बोलणार आहोत. आणि राजू परुळेकरांचा प्रवास जो आहे, का नेमकं ते आत्ता हे करतायत, का त्यांना ही भूमिका घ्यावीशी वाटतेय, त्यांचा स्वतःचा जो सगळा प्रवास आहे आजवरचा, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. त्यामुळं बरंच काही सविस्तर तुम्हाला आज ऐकायला मिळणार आहे. त्यामुळं ही मुलाखत पूर्ण बघा, ही पहिल्यांदाच विनंती. सर, गांधीनगरला तुम्ही आत्ता नुकतेच जाऊन आलात. अदानींनी एक केस दाखल केलेली आहे त्या संदर्भात सुनावणीसाठी. काय नेमकं असं तुम्ही केलं की ज्याच्यामुळं उद्योगपती अदानी तुमच्या पाठीमागे एवढे लागलेले आहेत? अदानींचं बिल तुम्ही काय रेग्युलर भरत नाही का, काय कशामुळं नेमकं? नाही, अडाणींचं बिल आम्ही रेग्युलर भरतो. जर त्यांनी चेक केलं तर आम्ही त्यांचे अत्यंत चांगले कस्टमर होते, त्यांच्या लक्षात येईल. केस तर आता सबज्युडिस आहे, मॅटर न्याय प्रविष्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर डिटेल्स फार बोलता येणार नाही. फक्त मी एवढंच सांगेन की हा एक अपराधिक अवमाननेचा मामला आहे अशी नोटीस, क्रिमिनल डिफेमेशन. आणि त्याच्यामध्ये मी वेळोवेळी लिहिलेल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या सार्वजनिक म्हणजे लार्जर गुडसाठी जर्नलिस्ट लिहितो जनरली, आणि त्या पब्लिक डोमेनमध्ये असलेल्या पुराव्यांसहित लिहितो. आणि पत्रकार आणि वकिलाच्या भूमिकेत एक बेसिक फरक असतो की वकील विचार करतो तेव्हा तो आर्ग्युमेंट आणि त्याचा, पत्रकार हा त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट सोसायटीवर जे होईल त्याचा करतो. त्यानुसार जे काही लिहिलं गेलं किंवा बोललं गेलं आहे माझ्याकडनं त्या संदर्भात ती त्यांची भूमिका आहे आणि त्यानुसार त्यांनी ते केलेलं आहे. आणि त्यानुसार मी गेलेलो आहे. पुढच्या डेट्स पडता आहेत. याच्याहून जास्त बोलणं काही शक्य नाही. पण एक गोष्ट मी निश्चित सांगतो की
एक चांगलं झालं. ही केस पडली, त्या शहराचं नाव गांधीनगर आहे. माझ्या आयुष्यात असे योगायोग फार झाले. मी राहतो अहिंसा मार्गावर. मी संघाच्या शाखेत गेलो तर नेहरू मैदान होतं. बरं, कधी गेलं होतं तुम्ही? लहानपणी गेलो होतो मी, त्याच्यावर बोललोय बोलूच 2-3 ना. वेळा. हां. पण काही दिवस गेलो तिने पण पेंडसे नगरमध्ये नेहरू मैदान होतं. बरं. ते आणि केस टाकली त्यांनी, ते नेमकी गांधीनगर इथे टाकली. तर ते अहमदाबादमध्ये कुठेही टाकू शकलं, गांधीनगरमध्ये टाकली. त्यामुळे गांधीजींचा तो एक आशीर्वादच आहे असं मी नेहमीच मानतो की बापूंचा मी म्हणजे खरा अनुयायी व्हायच्या लायकीचा आहे की नाही मला माहित नाही. मी त्यांचं पूर्ण आचरण पण करू शकलेलो नाहीये, पण व्हायचा प्रयत्न निश्चित केलेला आहे. त्यामुळे मला या गोष्टीचं कधीच वाईट वाटणार नाही. राहता राहिली गोष्ट ओव्हरऑल जे आता देशात चाललेलं आहे, हो. तर न्यायाधीश आणि संघ स्वयंसेवक यांच्यामधल्या सीमारेषा नष्ट झालेल्या आहेत. न्यायाधीश आणि संघ स्वयंसेवक यांच्यातल्या सीमारेषा नष्ट झालेल्या आहेत सर्व, म्हणजे सर्व लेवलला. म्हणजे अगदी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट पासून ते सर्वोच्च सुप्रीम कोर्ट पर्यंत. हे आता तुम्ही बघताच आहात. कालच एका पूर्व चीफ जस्टिसची भूमिका बघितली राम मंदिराबाबत, किंवा त्याच्या अगोदरच्या खासदार झालेल्या एका चीफ जस्टिसला बघितलं तुम्ही. निवडणूक आयुक्त आणि संघ स्वयंसेवक यांच्यातल्याही भूमिका नष्ट, म्हणजे रेषा ज्या नष्ट झालेल्या आहेत. कॉन्स्टिट्यूशन ही फक्त कागदावर राहिलेली आहे. किंबहुना ज्या समाजातून बाबासाहेब आंबेडकरांनी उभं राहून त्या समाजासाठी आणि खरं तर इतर समाजासाठी आणि स्त्रियांसाठी जे काम केलं आणि जे लिहिलं आणि त्यांनी जी संविधान बनवलं, त्यांनाच त्याची जाण राहिलेली नाही आहे. तेच म्हणजे मी रामदास आठवले परवा, म्हणजे त्याने काही हार्म नाही आहे. म्हणजे मला सर्व देवदेवतांविषयी आदर आहे जर दुसऱ्याला बरं वाटत असेल तर. पण रामदास आठवलेंसारख्या पॅन्थरने, ज्यांनी बुद्ध धर्म बौद्ध प्रतिज्ञा स्वीकारल्या 22 बाबासाहेबांबरोबर, अशा झुंजार संघटनेचे एकेकाळी फायरब्रँड नेते असलेल्यांनी गणपतीच्या आरतीसाठी उभे होते आणि त्यांना शाल सगळ्यात शेवटी घातली. म्हणजे तिथेही ब्राह्मणने इतरांनी पाळलं. तर हे सगळं बघताना असं वाटतं की आपण एका पॅरलल जगात जगतो आहोत आणि ह्या समांतर जगामध्ये एक RSS सारख्या एका अर्थाने टेररिस्ट ऑर्गनायझेशनचं उदात्तीकरण जे चालू आहे केवळ सत्तेत असल्यामुळे, हे मला असं वाटतं की आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या स्मृतीला सुद्धा वेदना देणारं आहे. आज मला वाटतं 26 सप्टेंबर आहे ना, मला वाटतं उद्या 27 सप्टेंबर, मी जर चुकत नसेन तर उद्याचा दिवस हा भगतसिंगांचा जन्मदिवस आहे. 27 सप्टेंबरला त्यांचा जन्म झाला. त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी, म्हणजे ते लेनिनिस्ट होते, पूर्ण कम्युनिस्ट होते. ते यशस्वी झाले नाही म्हणून पूजनीय नाही असं गोळवलकरांनी तारे तोडलेले आहेत त्यांच्याबद्दल. तर या 23व्या वर्षी इतकी पुस्तकं लिहून फासावर गेलेल्या महान क्रांतिकारक तरुणाविषयी गोळवलकरांचे तारे अंडी खाऊन तोडलेले हे होते. तर त्यामुळे या प्रकारच्या संघटनेकडनं कोणत्याही प्रकारच्या सृजनशीलतेची अपेक्षा मला नाहीये. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून सत्तेत आलेले जे अय्याश झालेले लोक आता आहेत आणि त्यांनी जो क्रोनी कॅपिटलिझम आणलेला आहे या देशामध्ये, त्या देशातला सामान्य माणूस, छोटा माणूस, मजूर माणूस भरडला जातोय, मरतोय. आता बघा पूर आलाय, तर ज्या पद्धतीने लोक मरत आहेत आणि शेतकरी जेव्हा मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारतो तेव्हा त्याला शेतकऱ्याला अटक झाली, फडणवीसांना प्रश्न विचारला म्हणून. नेहरूंचा शर्ट पकडला आणि स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय बदललं इथे असं विचारलं, तेव्हा नेहरू म्हणाले होते त्या बाईला की तू एका पंतप्रधानाचा शर्ट पकडू शकते, हे बदल. तर ती भावना आणि ते स्वप्न या लोकांनी पायदळीत उडवायचं ठरवलेलं आहे. आता आज आपण बोलतो आहोत तेव्हा नुकतंच NSAने सोनम वांगचुकला अटक केलेली आहे. मला असं वाटतं की एकतर हे जनतेला पायदळीत उडवतील किंवा जनता यांना पायदळीत उडवेल. आता मधला मार्ग नाही. पण आता म्हणजे तुमच्या सोबतच अजून एक केस जी आहे ती दिल्ली कोर्टामध्ये पण
आलेली होती आणि त्याच्यामध्ये माझी ती गोहत्ती संबंधी नव्हती. म्हणजे गोहत्तीचा एक छोटासा मुद्दा आहे त्याच्यात. बरं बाकी मी केलेली खूप डिटेल विधानं आहेत बरं आणि खूप डिटेल मी नेहमीच तुम्हाला माहिती आहे एसे प्रमाणे ट्वीट लिहितो. ट्विट लिहिता तुम्ही सगळे तर सब्जेक्ट लिहून सब्जेक्ट लिहून. तर त्या प्रकारची जी ट्वीट्स आहेत त्याचा उल्लेख त्याच्यात आहे. ओके. तर दिल्लीचा प्रश्न तुम्ही काहीतरी विचारत होता. ती जी ऑर्डर होती इतकी धक्कादायक होती की त्याच्यामध्ये एकतर समोरच्या पत्रकारांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी नाही आणि जणू अदानी ठरवतील अशा पद्धतीनं एका पाठोपाठ एक व्हिडिओ सगळे डिलीट करण्याचे आणि ते देखील 36 तासामध्ये डिलीट करावे लागतील असे आदेश त्याच्यामध्ये देण्यात आलेले होते. आणि माहिती प्रसारण खातं जे आहे ते अदानींच्या बचावासाठी निघालेलं होतं न्यायालयाच्या म्हणजे ऑर्डरची अंमलबजावणी करण्यासाठी. तर हे जे दिसतंय की अचानकपणे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आवाज बंद करण्याचा हा जो प्रयत्न होतोय कशाचं निदर्शक वाटतं आणि हे आत्ता या वेळेला का घडतंय? याच्यावर परकला प्रभाकरांचं एक मत आहे आणि ते फार सुंदर आहे. त्याला जरा एक्सटेंड केलं तर तुम्हाला कळेल. ते भाजपचा महिला मोर्चा आहे, भाजपचा शेतकरी मोर्चा आहे, भाजपचा युवा मोर्चा आहे. तसा भाजपचा निवडणूक मोर्चा आहे जे निवडणूक आयोग आणि भाजपचा न्यायालय मोर्चा आहे जो ज्युडिशरी. त्यामुळे अदृश्य नाहीये, सदृश्य आहे. तुम्हाला काय वाटतं? अरे यादव नावाचे जज बजरंग दलाच्या कार्यक्रमात, बजरंग दल हे 100% इन अँड आउट टेररिस्ट म्हणू शकतो ऑर्गनायझेशन, तर त्या प्रकारच्या ऑर्गनायझेशनच्या कार्यक्रमाला जातात. अनेक जज जाण्यात म्हणजे जवळपास ते त्यांच्या बरोबरच असतात. तुम्ही जर सर्व्हिलन्स केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ज्युडिशरीतले 90% जजेस हे तुम्हाला न्याय मिळेल, निकाल लागेल केसचा पण तुम्हाला न्याय मिळेल ते अशी शक्यता नाही. कारण मूलतः RSS ही ब्राह्मणवादावर उभी असलेली संघटना आहे आणि ब्राह्मणवादाला ज्युडिशियल कॅरेक्टर नाहीये. जेव्हा तुम्ही जन्मजात श्रेष्ठत्व आपल्याकडे घेता तिथे ज्युडिशियल कॅरेक्टर संपतात. त्यामुळेच चंद्रचूड असे वागू शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे ज्युडिशियल कॅरेक्टर नसलेल्या लोकांकडून तुम्ही हे तर ब्रिटिशांनी 1919 साली लिहून ठेवलंय की ब्राह्मणांना ज्युडिशियल कॅरेक्टर नाही म्हणून. अर्थात नंतर ब्रिटिशांनी त्याच्यात तडजोड केली म्हणण्यामध्ये की त्यांना जज बनवू नये वगैरे, पण नंतर तडजोड केली. चंद्रचूड तर म्हणजे 2016 मध्ये सगळ्या लिबरलचे हिरो झालेले होते. ते जेव्हा लिबरलचे हिरो नितीश कुमार होते, लिबरल्सचे हिरो जॉर्ज फर्नांडिस होते, लिबरल्स हिरो लोकनायक म्हणतात ते जयप्रकाश नारायण होते. या सगळ्या माणसांनी संघाची जी पायवाट निर्माण झाली होती, गोडसेने गांधीजींना मारल्यावर बंदी आणल्यावर पूर्ण बंद करून टाकलेली वाट, त्याची नंतर जी पायवाट संघाने स्वतः चांगलं वागतो करून केली होती, आपदेमध्ये आम्ही अवसर बघतो म्हणून जातात वगैरे, त्या पायवाटेचा राजमार्ग या समाजवाद्यांनी आणि लिबरलांचे जे हिरो आहेत त्याच लोकांनी केले. चंद्रचूड यांच्याकडून माझी काही वेगळी अपेक्षा नव्हती. लोक जेव्हा नाचत होते तेव्हा पण माझं मत आहे, मी कोणत्याही न्यायाधीशाकडे, कोणत्याही निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडे ते मला म्हणजे माझ्यासारख्या एकदम सामान्य आणि तळागाळातल्या माणसाला, मध्यमवर्गीय किंवा ज्याच्याकडे पैसे नाहीत किंवा शेतकरी आहे किंवा विचारवंत आहे किंवा लेखक आहे, अशा माणसाला न्याय देईल याची मला अपेक्षाच नाहीये. कारण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, नाव नाही घेणार मी, पण माझा मित्र आहे, माझा सहकारी आहे या कोर्टात, त्यांच्या बरोबर पण केसेस आहेत म्हणजे याच उद्योगपतीकडनं. त्यांच्यासाठी एक मोठे वकील, त्यांच्या दुसरी केस आहे तर त्याच्यासाठी प्रो बोनो लढले. जर ते प्रो बोनो लढले नसते वकील तर एका सामान्य माणसाला, त्याच्या माझ्यासारख्या जर्नलिस्टला 50 लाख रुपये एका वेळी उभं राहण्याची फी होती. कुठून देणार तू? हे माहीत असल्यामुळेच हे उद्योगपती माजले. आणि हे उद्योगपती अगोदर पण होते, पण हे माजत का नव्हते? कारण त्यांना माहिती आहे की या प्रकारे आपण वाटेल ते व्हॉट आय से गोज असं असणार नाही. मुळामध्ये तुला म्हणजे मी माझ्या केसबद्दल नाही सांगणार, यातल्या बऱ्याच केसेस आहेत, माझ्या केसबद्दल मी बोलू शकत नाही, पण यातल्या बऱ्याच केसेस आहेत त्याच्या ऑर्डर्स, त्याच्या नोटिसे निघूच शकत नाहीत कॉन्स्टिट्युशनली, तरी पण त्या निघाल्या आहेत. हा, म्हणजे तरी पण त्या निघाल्यात. म्हणजे तू आणि, किंवा, कारण, परंतु असे शब्द वापरले त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतो ना आपण, म्हणजे मधले जोडणारे, बरोबर. ते उद्या
अडानी किंवा अंबानी किंवा मोदी किंवा शहांना आवडेनासे झाले आणि ते वापरायचे नाही असं वाटलं तर त्याच्यासाठी तुला क्रिमिनल डिफॅमेशनची नोटीस जर कोर्टाने पाठवली तर तुला आश्चर्य वाटतं का म्हणे. बापरे. आणि याही ऑर्डरमध्ये मी नाव घेता येणार नाही अशा पद्धतीची स्थिती होती. म्हणजे हा, नाव घेता येणार नाही अशी स्थिती होती. मी नाव घेतो याचं कारण असं की अजून तरी कोणत्याही संविधानिक पदावर या लोकांना बसवलेलं नाहीये. पहिल्या दोघांना. दुसरे दोघं संविधानिक पदावर बसून सगळी असंवैधानिक कामं करतायत. आणि मुख्य म्हणजे तुमच्या पंतप्रधानाला, तुमच्या गृहमंत्र्याला नाव घेऊन त्याचा जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला 2014 पर्यंत होता. तो आता काय अपवादात्मक नाहीये ते. किंबहुना अगोदरच्या कुठच्याही पंतप्रधानापेक्षा कमी शिकलेले आणि अज्ञानी मनुष्य आहे ते. त्यामुळे त्यांना जाब विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण आपलं कर्तव्य पार पडायचं. बाकी ज्युडिशरी बरबाटलेली आहे भ्रष्टाचाराने, ह्याला मी जबाबदार नाहीये एवढं मला समाधान आहे. माझं ज्युडिशरीत कोण नाही किंवा मी ज्युडिशरी नाहीये. पण मला कोर्टामध्ये म्हणजे मी पूर्वी पण मला अनेकदा असं समस्या झाल्या. तुला सांगतो की एक मोठा डॉन होता, त्याच्या विरोधात मी जबरदस्त कार्यक्रम केला एक. तर मोक्का कोर्टात काय केलं त्यांनी, समोरच्याबरोबर साठगाठ करून मला मकोका कोर्टात सरकारी साक्षीदार म्हणून दर आठवड्याला मला समन्स पाठवायला सुरुवात केली. पोलीस समन्स घेऊन 2003-04 ची घटना असेल. तर ते पाठवायला सुरुवात केली. असं म्हणजे 3 वर्ष वाया गेली. पुण्याला आणि सरकारी भत्ता मिळतो साक्षीदाराला, तो 12 रुपये मिळायचा पुण्याला जाऊन यायला. हा, मला दिवस मोडायचा. माझ्याकडे कोणतंही वाहन नव्हतं, बसने जायचो बसने. पण मी मोडलो नाही शेवटपर्यंत. मग शेवटी ते माझी स्ट्रेट आणि क्रॉस झाली आणि मग ते संपलं. आता तो गॉडफादर पण वृद्धावस्थेत गेलेला आहे, तर त्यामुळे प्रवचन वगैरे ऐकतो तो आध्यात्मिक. हा पण ऐकेल, क्रोनी कॅपिटलिस्ट आहे ना, तो पण ऐकेल. तो गेलेला परवा मंदिरात. पण एनिवे मुद्दा हा आहे की या प्रकारे तुम्ही मी कोणाच्याही कमरेखालची टीका केली, त्यांच्या घरातली, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, त्यांच्या घरातलं, त्यांचं लफडं, त्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर याबद्दल बोललो, हे मी नाही, डिफॉर्मेशन होतं असं नाही, मुद्दा तो नाही. हे मी करत नाही, बाय डिफॉल्ट मी करत नाही. मुळामध्ये तुम्ही सार्वजनिक जीवनात जे पब्लिक डोमेन मध्ये आहे ते लार्जर गुड साठी चांगलं नाही, निसर्गासाठी चांगलं नाही, तर मी त्याच्याबद्दल बोलणार किंवा लिहिणार. एवढंच मी करतो. ते स्वातंत्र्य सुद्धा हे लोक मला नाकारतात. पण हे लांछनास्पद आहे इतर जनतेसाठी. मला तुला सांगतो की जेव्हा नोटीस आली तेव्हा ज्यांना कळलं त्यातल्या हजारो लोकांनी सॉलिडॅरिटी, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या साठी कायम 24 तास हजर आहोत वगैरे वगैरे अनेक टाकलं. याचा अर्थ काय? म्हणजे काय आहे त्याचा काही उपयोग नाही. फक्त तर उपयोग नाही. भावना ठीक आहे, मी भावना पोहोचल्या माझ्या, मी त्यांचा ऋणी आहे, पण उपयोग काही होत नाही. लक्षात घे, तुझा ताण, तुला शारीरिक ताण, तुला आर्थिक ताण, तुला जो त्रास देण्याची त्या क्रोनी 12 लाख कोटी ज्याचा मालक आहे, आपलेच पैसे, बँका आणि LICचे, त्या माणसाला जर तुम्हाला त्रास द्यायची इच्छा आहे, तो त्रास तो देऊ शकतोय. जोपर्यंत तो त्रास देऊ शकतो तोपर्यंत जनतेच्या तुमच्याबद्दलच्या सहानुभूतीला काही अर्थ नाही. पण मग याच्या आधी एक तर त्यांना जनतेने तुडवलं पाहिजे किंवा ते जनतेला तुडवणार. हे असंच झालेलं आहे आता. भारत आज सोनम वांगचुकला अटक झाल्यानंतर या निर्णयास्पद मी या इतक्या कठीण काळामध्ये की ज्यावेळी भूमिका घेण्याची किंमत जी आहे ती इतकी महाग आहे, त्याचं मोल एवढं आहे, अशा वेळी राजू परुळेकर हे काम इतक्या निग्रहानं का करतायत? म्हणजे कशासाठी? तुम्हाला हा प्रश्न कधी पडतो का? म्हणजे जेव्हा नोटीस आली पहिली, म्हणजे तुम्हाला कळालं की बाबा हे अशी नोटीस उद्योगपती अदानींनी पाठवलेली, पहिली रिॲक्शन काय होती आणि का हे करताय तुम्ही? मी का करतोय याचं पहिली कारण असं की अनेकांना असं वाटतं की पहिलं ह्या देशावर माझं प्रेम आहे, मी देशभक्त आहे किंवा नाही हे इतिहासात फैसला होईल. का भक्त लोक म्हणतात त्याप्रमाणे मी देशद्रोही आहे. म्हणजे अडाणी पण म्हणत असतील मी देशद्रोही आहे, कारण त्यांनी आरोप केलाय म्हटल्यावर हे स्वाभाविक आहे. पण मूळ मुद्दा हा आहे की मी देशभक्त आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझ्या भोवतीचा समाज हा सडलेला आणि किडलेला असता कामा नये यासाठी मी जे ऑक्युपेशन, माझं प्रोफेशन निवडलं
त्याच्याशी मी प्रामाणिक असायला पाहिजे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी सगळ्यात महत्वाची अशी की मी सगळ्यांच्या स्वातंत्र्यासाठी तेव्हाच लढू शकतो जेव्हा मी माझ्या स्वातंत्र्यासाठी लढू शकतो. हे मी माझ्याही स्वातंत्र्यासाठी लढतो की नाही, माझ्या स्वातंत्र्याच्या कक्षा विस्तृत तेव्हा होतात जेव्हा जे बोलायचं नाही असं हे लोक सांगतात ते मी बोलतो, जेव्हा हे लिहायचं नाही हे सांगतात ते मी लिहितो, आणि जेव्हा हे करायचं नाही ते सांगतात ते मी करतो. सोनम वांगचुक तेच करतायत. तर मुद्दा असा आहे की आज जे जे लढत आहेत ते या मुद्द्यांसाठी लढतायत. राहता राहिली नोटीस आल्यावर मला ही आलेली पहिली नोटीस नाही, त्याच्या एक महिन्याभर अगोदर एका दुसऱ्या संस्थेकडनं दुसरी नोटीस आलेली आहे. किती नोटीस आलेत आतापर्यंत 24 नोटिसा वेगवेगळ्या वेळी आल्या. काही या काळातले या काळातल्या या वेगवेगळ्या संघटनांनी, काही वकिलांनी पाठवल्या, काही कोर्टाने पाठवल्या, काही स्क्वॅश झाल्या, काही राहिल्या. ह्याचं मी प्रदर्शन करून सहानुभूतीचा बाजार मांडू शकतो. आपण कोणतरी थोर स्वातंत्र्य सैनिक असल्यासारखं, पण मला तसं करण्याची अजिबात आवड नाही. कारण जे मी करतो ते माझ्या कन्व्हिक्शनसाठी करतो, मला त्यात आनंद मिळतो. मी लढतो आहे असं मला अजिबात वाटत नाही. मला असं वाटतं मला मूलभूत स्वातंत्र्य जे आहे ते रक्षण करण्याची जबाबदारीचे प्रोफेशन मी 30 वर्षापूर्वी निवडलंय. त्या प्रोफेशनशी मी प्रामाणिक आहे. म्हणजे हल्ली सरकारी अधिकाऱ्यांची ओळख करून देताना हे फार कर्तव्यदक्ष आहेत असं ओळख करून देतात. आता कर्तव्यदक्ष असणं ही त्यांची ड्युटी आहे. आता काही दिवसांनी तर मला असं वाटतं, म्हणजे बीजेपीच्या राज्यात आता अशी ओळख करून देतात, हे पैसे खातात पण काम करतात, तर अशी पण ओळख करून देतील. तर मला असं वाटतं की या अशा बरबटलेल्या ठिकाणी काम करणं जास्त आवश्यक. म्हणजे जिथे गटार अधिक तुंबलेलं आहे तिथे सफाई कामगाराने उतरायला पाहिजे ना. म्हणजे मला घाण लागणारच आहे हातापायाला. तर आता हे ऑक्युपेशनल हॅझार्ड नाहीये का? ते सगळ्यांना जमतं असं नाही किंवा सगळे करतात असं नाही, आणि सगळ्यांनी करावं किंवा न करावं हा सांगणारा मी कोण? मी जे मला जमतं ते करतो. त्याच्यामुळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स एक्सेप्शनल प्रचंड होतात, पहिली गोष्ट. दुसरी, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होतात. घरातल्यांना भयंकर त्रास होतो. म्हणजे घरातलं शांतता नष्ट होते. आमच्या घरात 3च माणसं आहेत, मी, माझी बायको, मुलगी. पण आमच्या घरात एक शांतता नष्ट होते. म्हणजे एक फॅमिली म्हणून युनिट तुम्ही हलतं. कारण प्रत्येकाला एक वाटतं की यार कशाला हा काय हरणार आहे का, हा हत्ती जो तू कुठे, अशा कशाला वगैरे असं एक असतं. पण या सगळ्या गोष्टीतनं आपण मगाशी उल्लेख केला भगतसिंग किंवा लोकमान्य टिळक किंवा महात्मा गांधी किंवा सुभाषचंद्र बोस, किंवा आपण ह्या सगळ्यांची नावं बाजूला ठेवूया, ज्यांची नावच आपल्याला माहित नाही, असे लाखो लोक लढले स्वातंत्र्यासाठी. ते लोक ह्यातनं गेले नाहीत का? त्यांनी जे आपल्याला सोपवलं ते रक्षण करण्याची आपली जबाबदारी नाहीये का? का आपण खाऊन पिऊन टुणटुणीत आयफोन 17च्या रांगेत उभं राहायचं? हा मुद्दा आहे ना. म्हणजे मी राहिलो तरी मला देणार नाहीत कारण त्याचे पैसे पण आहेत, म्हणजे पण सांगतो. तर मुद्दा हा आहे की बघ प्रशांत, मला काही नोटीस आली तेव्हा मी एक 5 मिनिट असा विचार करत बसलेलो. तर मी नोटीसीबद्दल विचार करत नव्हतो. अडाणींनी नोटीस पाठवली आणि हे वगैरे याचं काही मला हे नाही. म्हणजे मला माहिती होतं आज न उद्या पाठवेल, उद्या आणि परवा मला म्हणजे ह्यांच्या दृष्टीने जे काय म्हणतात ते अंदमान निकोबार जे असेल तिथे पण पाठवतील, काळ्या पाण्याची भाषा, उद्या शिक्षा देतील, देशद्रोही ठरवतील, सिडिशनच्या केसेस टाकतील, काही करू शकतील, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण ती नोटीस मी घेतल्यावर माझं डोकं वेगळंच चालतं. माझ्या डोक्यात असं आलं की जे गांधीनगरमध्ये जायच्या वेळा आपण जेव्हा अहमदाबादला उतरतो, मी आजपासून एक 12-13 वर्षापूर्वी गेलेलो आहे. तर ते साबरमतीच्या किनाऱ्यावरनं तुम्हाला पुढे जायला लागतं ना. तर माझ्या डोक्यात असं चालू होतं की यार साबरमती के संत, आपण गांधीजींच्या नावाने ओळखतो. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल. तर मला असं वाटलं की चला एवढं पोल्यूट कसं काय होऊ शकतं, एक असं माझ्या डोक्यात चालू होता. तर माझ्या काहीतरी 80 वर्षाच्या सासूबाई आहेत, त्या त्याच दिवशी त्यावेळेलाच आलेल्या. त्यांना वाटलं मी चिंतेत पडलोय म्हणून. त्या मला म्हटलं चिंता नका हो करू. तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण असे म्हणजे ट्रान्समध्ये गेलो म्हणजे चिंता करतो असं ह्यांना वाटतं. मी म्हटलं कसली चिंता बिंता काही नाही, माझ्या डोक्यात काहीतरी तिसरंच चालू होतं. तर माझ्या मनात असं आला, म्हणजे मी गुजरातमध्ये सुद्धा गेलो, म्हटलं हा गांधींचा गुजरात आहे, हा पटेलांचा गुजरात आहे, हा संघाचा गुजरात नाहीये खरं तर. पण तो आत्ता बघशील तर ऍब्सोल्युटली करप्ट आणि ऍब्सोल्युटली पोल्युटेड आहे, पॉलिटिकली, सोशली, एव्हरीथिंग.
पण तो नीट होऊ शकतो का? तर 100% होऊ शकतो का? तर कारण सांगतो. यांच्या बाजूने 70 ते 75% लोक नाहीच आहेत. या फक्त आभास आहे. ओके. आणि सत्ता सुद्धा चोरून मिळवलेली आहे. कृत्रिम ताकद आहे म्हणजे नाही नाही, सत्ता चोरूनच मिळवलेली आहे इलेक्शन कमिशनद्वारे. त्यामुळे वोट तू म्हणजे जर असं खरवडलं ना माणसांना, खरं बोलायला लागली की ते असे शिव्या घालतात ना या लोकांना की तू कल्पना नाही करणार. आणि यांच्याकडे म्हणून ZY+ इस्रायल वगैरे जे इतके युनिटचे सिक्युरिटी आहेत, एवढे कुत्रे आहेत. अरे मी एकटा गेलेलो, माझ्या बरोबर कोण नव्हतं. माझी मुलगी मला फोन करून करून विचारते, पोहोचला बाबा. मी म्हटलं तू मला फोन करून विचारू नको, माझ्या सुरक्षिततेची चिंता करू नको, कारण मी जे करतो ना ते पूर्ण सत्य करतो. तुला मी सांगतो की जर्नलिस्ट आहेत, 2 जर्नलिस्ट आहेत, त्यातला मला वाटतं बिसार आहे आणि दुसरा रवीश आहे. या दोघांच्या 10 वर्षाच्या इन्कम टॅक्स रिटर्न ट्विटरवर टाकल्या निशिकांत दुबेने. तुला सांगतो त्या इन्कम टॅक्स कमिशनरला जेल व्हायला पाहिजे, लाईफ लॉंग, उम्र कैद. व्यक्तिगत डेटा टाकलाय ना. बरोबर. पण मी तुम्हाला सांगतो हे क्रोनी कॅपिटलिस्ट आहे ना, त्यांच्याकडे आमच्या सर्वांचे अकाउंट्स डिटेल्स सगळं सगळं सगळं, म्हणजे घड्याळ कोणता आहे, मी चड्डी कोणती घातली, मी अंडरवेअर कोणती घातली, सगळ्याची रोज लिस्ट जाते. बरोबर. आता हे देणारे कोण आहेत? तर आपलेच सरकारी अधिकारी, जे डेटा ज्यांना आपण आपल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि ज्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे तेच लोक आहेत हे. माझं व्यक्तिगत मत असं होतं की विरोधी पक्षांनी त्या इन्कम टॅक्स ऑफिसर्स आणि इन्कम टॅक्स कमिशनर्स जे आहेत त्यांना इम्पीच करण्याकरता किंवा काहीतरी त्यांच्यावर सोल्युशन करण्याकरता ज्या कोर्टात जाण्यात अर्थ नाही, कारण कोर्टात पुन्हा त्यांचेच बंधू राहतात. ते सगळे आता मिळालेले आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत आहेत, तुला सांगतो हे लोक जे आहेत त्यांचे क्रोनी कॅपिटलिस्ट, ते प्रत्येक माणसाचा भाव करतात. NDTV किंवा TV18 ह्यांनी घेतला, पण अडाणी अंबानींनी, पण त्यांनी पत्रे घेतलेत ते नावाचे. जर्नलिस्ट त्यांना विकत नाही घेता आला, म्हणून युट्यूबरच्या मागे धावतायत ते. अरे नाहीतर आपली लायकी, आपला कॅमेरा पण नाही, आपण चार जनरेशन मागचा मोबाईल फोन लावून जे काम करतो त्या कामाला घाबरून 12 लाख कोटीच्या धनराशीवर बसलेला आणि जंगलावर माणूस घाबरून नोटिसा पाठवतो आणि 12-13 वकिलांच्या फौजा लावतो. यातच लक्षात घे की NDTV अख्खा विकत घेऊन आणि TV18 यांनी अख्खा विकत घेऊन यांना अख्खा जर्नलिस्ट विकत नाही घेता आला. म्हणजे हे लक्षात घे, हे देशाचं यश आहे. हे गांधी, नेहरू आणि डॉक्टर आंबेडकरांनी पेरलेल्या मूल्यांचं यश आहे. पण ज्यावेळी आता देशाचे सरन्यायाधीश पदावरती असलेले व्यक्ती स्वतःच्याच निकालाबद्दल अशी विधानं करतात, म्हणजे मी तर ते विधान ऐकलं तेव्हा जेव्हा म्हणजे डोळे बंद करून ऐकत होतो आणि चंद्रचूड नाहीयेत असं जर इमॅजिन केलं तर हे कुणीतरी एक भक्त बोलतोय असं वाटेल, अशा पद्धतीचं विधान आहे अयोध्येच्या सगळ्या निकालाबद्दल. काय वाटतं हे ऐकल्यावर? मला माहित नाही, तू स्वतःच दिल्लीत होतास बऱ्याच काळ, पण मला वाटतं तू ज्युडिशरी कव्हर नव्हता करत. नाही ना? मी ज्युडिशरी खूप जवळून बघितली आहे. अण्णा प्रकरणानंतर मला ज्युडिशरी खूप जवळून बघायला मिळाली. म्हणजे त्याचं वेगळं कारण आहे, मी नंतर कधीतरी बोलीन त्याच्यावर. मला उंच माणसं, टॉवरिंग पर्सनॅलिटीज फार कमी बघायला मिळाल्या. बुटकी म्हणजे ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता, आल्यावर उभं राहायचं वगैरे असं वगैरे. तर आता तर कोर्टात गेल्यावर वरचं बटन लावावं असं सुद्धा वाटत नाही. म्हणजे इतक्या लेवलला मला मानसिक यातना होतात. तर म्हणजे रिस्पेक्ट म्हणून ना, म्हणजे माय लॉर्डशिप करून जे आम्ही केलेलं आहे, तेव्हा मी इन पर्सन लढलेलो आहे 2-3 केसेस एनिवे, तर हायकोर्टामध्ये. तर इथल्या नाही. तर मुद्दा मी तुला हा सांगणार होतो की चंद्रचूडांनी जे केलं ना त्याच्याबद्दल मी सविस्तर एक ठिकाणी बोललेलो आहे. आणि मी तुला एक गोष्ट सांगतो ब्राह्मणवादाची. वेदोक्त आणि पुराणोक्त हे शाहू महाराजांच्या आयुष्यात घडलं, आठवतं तुला? कारण त्यांच्यासाठी पुराणोक्त ते शूद्र, ब्राह्मण सोडले तर सर्व शूद्र. तर म्हणजे त्या ब्राह्मणांमध्ये पण वर खाली, म्हणजे आम्ही गौड ब्राह्मण आहोत तर आम्ही कोकणस्थांना कमी मानतो, कोकणस्थ आम्हाला कमी असं, म्हणजे त्याच्यातही एक आहे. म्हणजे पण खैर ते वेगळं आहे. तर मूळ मुद्दा असा की पण वेद सगळ्या ब्राह्मणांना आहेत अलाव, आणि पुराण शूद्रांसाठी. तर वेदांच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा आहे, वेद अपौरुषेय आहेत, म्हणजे ते कोणी लिहिलेलं नाही आहेत. तू लक्षात घे की बाबरी मशिदीचं जे जजमेंट आलं
त्याच्यावर कोणी सही केली नव्हती. तेव्हा मी म्हणलं हे 5वं अपौरुषेय वेद आलेला आहे ब्राह्मणवादाचा. अनेकांना ते राग आला, पण तेच खरं आहे. कारण बाबरी मस्जिद पाडणं हा एक सर्वात मोठा गुन्हा होता भारतातला, ज्याचा गुन्हेगारच मिळाला नाही. हे आता रोज होतं की नाही, ती पहिली घटना होती ज्याचा गुन्हेगारच प्राप्त झाला नाही. दुसरं, खोदत गेलं असतं तिथे बौद्ध स्तूप मिळाली असती. मी गॅरंटी देतो, आज उद्या खोदा आणि उद्या अंबानी आणि अडाणींना दोघांना सगळं त्यांची संपत्ती राष्ट्रीयकरण करून, म्हणजे खरं तर त्यांना उरलेल्या कॉन्सिक्वेन्सेसला फेस करायला लागला पाहिजे, पण नाही करता 5 एकर तुम्हाला घ्या आणि 5 एकर तुम्हाला घ्या असं सांगितलं चालतंय. कारण इथे तुमची जी संपत्ती आहे तिथे पूर्वी आमच्या आजोबांची होती. असं चालतंय? नाही चालत ना. मुळामध्ये बाबरी मस्जिद हे धर्मस्थळ पाडण्याची कृतीमध्ये माझं व्यक्तिगत मत आहे की तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांचा सुद्धा अप्रत्यक्ष पॅसिव्ह भाग होता. तिथे इंदिराजी किंवा राजीवजी किंवा राहुल किंवा मनमोहन सिंगजी किंवा जवाहरलाल नेहरू कोणी असते तर तसं झालं नसतं. हे माझं ठाम मत आहे. दुसरी किंवा लालू प्रसाद यादव असते तरी झालं नसतं. त्यांनी तर रथयात्रा रोखली. हे मूळ मुद्दा असा आहे की बाबरी मस्जिद पाडणं ही एका मोठ्या कटाचं मध्यंतर होतं, ज्या कटाची सुरुवात गोडसेने गांधींना गोळ्या घालून केली होती. त्यानंतरचा टप्पा हरीन पंड्यांच्या मृत्यूनंतर सुरू झाला, तो आज सगळ्यात चालू आहे. बाबरी मस्जिदच्या बाबतीत ज्या न्यायाधीशांचं तुम्ही चंद्रचूडांचं बोलले, चंद्रचूड काय घेऊन बसला? गोगोईने स्वतः येऊन शोषण केलंय. म्हणजे असं भाग्य लाभावं माणसाला, म्हणजे दुर्भाग्य लाभावं की यौन शोषण मी केलंय, ती केसच मी माझ्या समोर घेतली आणि मी मलाच मुक्त केला. ती व्यक्ती पण त्या नोकरीत आहे आणि मी खासदार झालो, जो पक्ष या सत्तेत आहे. त्यानंतर चंद्रचूडांचं ते महानता त्यांना देवाने पहिले डायरेक्ट सांगितलं. म्हणजे याचा अर्थ वेद अपौरुषेय आहेत ही संकल्पना ब्राह्मणवादाची अधिकाधिक घट्ट रुतत जाताना हा 5वा वेद लिहिला गेला, ज्याच्यामध्ये बाबरी मस्जिदच्या जागी खोटं हे केलं. आणि एवढं तिच्यात राम मंदिरात राम जर राहायला आले तर अजून बजरंग दलाची आणि विश्व हिंदू परिषदेची पोरं मशिदीसमोर जाऊन जय श्रीराम कशाला म्हणतात? तुमचं राम मंदिर आहे ना, त्याच्यात जाऊन म्हणा ना. याचा अर्थ अजूनही मशिदीतच राम राहतात. कारण रामांना जिथे धर्म नाही, जिथे अधार्मिकपणे तुम्ही काम केलेलं आहे, तिथे राम कशाला येतील? रामानी आपल्या सावत्र आईला वडिलांनी दिलेल्या वचनासाठी सत्ता त्याग केला. इथे आपल्या आईला वापरून सतत सत्तेत राहण्याचा प्रयत्न चालू आहे. हे राम नसून हे हराम आहे. हे धार्मिक नसून हे अधार्मिक आहे. आणिक एक सांगतो, हे हिटलरचे अनुयायी आहेत, संघाचे लोक, आणि यहुदी म्हणजे ज्यूंच्या बळावर, इस्रायलच्या बळावर, नेत्यानाहूच्या बळावर स्पेशली आपल्या दमन करण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे 2014 पासून. म्हणजे बघा, अदानींना सुद्धा हिंडनबर्ग रिपोर्ट आला तेव्हा लगेच हायफा पोर्टवर नेत्यानाहूंनी नेलं होतं, म्हणजे दाखवायला, म्हणजे हे करायला, प्रतिमा संवर्धन करायला. तर मूळ मुद्दा असा आहे की ब्राह्मण, आता ज्यू म्हणजे यहुदी, ख्रिश्चन आणि मुस्लिम हे 3 जे धर्म आहेत, तर तिन्ही धर्मात काही साम्य आहेत, काही विरोध. म्हणजे उदाहरणार्थ सुनता करणं, ज्याला हे लोक मुस्लिमांना चिडवतात, सर्कमसिजन ज्याला म्हणतात, ते यहुद्यांमध्ये पण करतात आणि गोमांस पण खातात यहुद्यांमध्ये, बरोबर. आता हे 3 धर्म जे आहेत, यहुदी धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, या तिघांमध्ये वाद आहेत, युद्ध झाली, सगळं आहे. पण या 3 धर्म अब्राहमनिक रिलिजन म्हणून ओळखले जातात, कारण अब्राहम हा त्याचा मुख्य. आपण ब्राह्मणिक रिलिजन असताना अब्राहमनिक रिलिजन बरोबर कसा हात मिळवू शकतो? हा RSSचा पॅराडॉक्स आहे. भारत हा स्वतंत्र देश आहे, सार्वभौम देश आहे. इथे इस्रायलची ढवाढवळ चालता कामा नये. हे आतापर्यंत इव्हन अटल बिहारींनी पण हे केलं. आज जे जेनोसाइडल बिहेवियर आहे नेत्यानाहूंचं, त्याला मोदींनी दिलेला पाठिंबा, सक्रिय पाठिंबा, हा त्यांना सुद्धा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरवतं. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही चंद्रचूडांच्या 5व्या आणि चंद्रचूड, गोगोई आणि त्या सगळ्यांनी मिळून केलेल्या 5व्या अपौरुषीय वेद, ज्याला राम मंदिराला मान्यता देऊन खाली सह्या करण्याची हिंमत नाही दाखवली, हे भ्याड लोक आहेत, हे कायर लोक आहेत.
तुला सांगतो की मला ज्या दिवशी बाबरीचा शेवटचा निकाल आला आणि या लोकांनी कोणालाच दोषी नाही ठरवले, हा एक गुन्हा आहे असं धुळूमुळू आणि खाली सह्या नाही केला, या देशातल्या ज्युडिशरीवरचा विश्वास शून्य झाला. आणि जे लोक बोलायला बोलतात ना की काही झालं तरी न्यायावर माझा विश्वास आहे, माझा न्यायावर विश्वास आहे, पण तो न्याय अधिक मोठा आहे ही न्यायालय आहेत त्यापेक्षा. जे टिळक म्हणाले होते की याच्यावरतीही एक न्यायालय आहे, तिथे तुमचा खरा फैसला होईल. शेवटी जिथे मी जाणार ना तिथेच अडाणी जाणार, तिथेच मोदी जाणार, तिथेच शहा जाणार आणि तिथेच चंद्रचूड जाणार, तिथे फैसला होईल. त्याला बाबरी मशीद म्हणजे इस्लाममध्ये त्याला कयामत का दिन म्हणतात. प्रत्येक धर्मात त्याला वेगळं नाव आहे. मी काही धर्मावर विश्वास ठेवणारा मनुष्य नाही, मी अज्ञेयवादी आहे. मला धर्म आहे किंवा नाही याच्यामध्ये पडायचंच नाहीये. ईश्वर असेल तर तो एवढा विराट आहे की तो सर्वांचा एक आहे आणि तो त्याचं काम करतोय. मला माझं काम करायला त्याने दिलेलं आहे, ते मी प्रेमाने आणि निष्ठेने आणि नैतिकतेने करावं, जे इतर करत नाहीत म्हणून मी बोंबलतोय, बरोबर. आणि तो नसेल तर माझा मुद्दाच संपला. हे बुद्धाचंच वचन आहे. त्यामुळे बुद्धांना मी मानतो. मी अज्ञेयवादी आहे, मी नास्तिकही नाही, मी आस्तिकही नाही. त्यामुळे ह्या मंदिर मशीद ह्या सगळ्याशी माझा डायरेक्ट संबंध नाही, अन्यायाशी माझा संबंध आहे आणि मी न्यायासाठी लढतोय. पण मगाशी तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की संघाच्या शाखेत तुम्ही पण गेलेला होता, तर तिथून ते आता त्याच्यावर मी अनेकदा बोललेलो आहे. खरं इतक्या प्रखरपणे तुम्ही संघाच्या विरोधात भूमिका मांडताय. हा प्रवास नेमका कसा झालेला आहे? म्हणजे नाही एवढा प्रवास नाही झालेला. अरे मी लहान होतो, मी 6वीत होतो. मी हार्डली 6 महिने गेलो संघाच्या शाखेत. पण मी कितवीत असताना? 6वीत. मी 7वीत होतो. 7वीत घोलप नावाचा माझा मित्र होता. मी अनेकदा म्हटलंय, डोंबिवलीला राहायचो आम्ही. मला संध्याकाळी एक अँझायटी सारखा त्रास होतो, मला एकटं राहायला कळणार. आणि तेव्हा माझी बहीण म्हणजे खूपच छोटी आणि मग आमच्या घरात असं काही आयसोलेटेड, मी एकटाच. मला वाचन करायला प्रचंड आवडायचं, पण वाचनाला पण लिमिटेशन. आपल्याच मुलाखतीत तुम्ही हे बोलला एकदा. तर मुद्दा असा की ते जे त्याच्या पार्श्वभूमीवर मी संध्याकाळला त्या घोलप मला म्हणला तिथे माणसं असतात, आपण मजा करू, खेळू वगैरे. तर खेळायला वगैरे गेलो. मग ते युनिफॉर्म वगैरेचं कोणाला आकर्षण नसतं ना लहानपणी. आणि तो युनिफॉर्म आमच्या शाळेच्या युनिफॉर्म सारखा होता. शाळेचा युनिफॉर्म कळकट्ट होता, पण हा युनिफॉर्म एकदम चकचकीत, बेल्ट आणि असं बूटचं आणि एकदम याचे चांबड्याचे वगैरे, ते फार आवडायचं वगैरे, मज्जा. पण ते 6-7 महिने टिकलं. पण मी आतून पाहिलं, ते एकदा पाहिलं. नंतर मी संघ दुसऱ्यांदा पाहिला. तो मी नागपूरमध्येच राहायचो, खरे टाउनमध्ये. 1.5 वर्ष राहिलो. माझा मित्र अनिल, आता बघ मनसेमध्ये अनिल शिदोरे, अनिलकडे राहायचो. अनिल तेव्हा सहस्रबुद्धे बंगला, खरे टाउन, नागपूरला राहायचा. त्याच्याकडेच राहायचो मी, कारण मी ऑक्सफॅमचा फेलो कन्सल्टंट होतो. अनिलने मला खूप तेव्हा मदत केली. तर त्या काळामध्ये अनिल, जयू वगैरे आम्ही सगळे, जयू म्हणजे त्याची बायको आणि 2 त्यांची मुली. तर मी त्यांचा कुटुंबाचा एक घटक असल्यासारखाच होतो. तर मी शास्त्रीनगरला ते ऑफिस होतं ऑक्सफॉर्मचं. तर येताना कित्येकदा अनिल आणि मी एकत्र नसायचो, तेव्हा मी संघाच्या शाखेत जायचो. रज्जू भैया तेव्हा सगळे संघ चालक होते, ते गप्पा मारायचो. आताच्यासारखं काही नव्हतं अरे तेव्हा. हे आता जे हव्वा झालाय ना संघाचा, मी आता मध्ये एका मुलाखतीत सांगितलं तसं काही नाही. आपल्या देशात कसं होतं, तर पहिले एक वेडा माणूस येऊन बसतो झाडाखाली, बरं का. पहिले तो अर्ध्या पडलेल्या विड्या ओढतो, मग कोणतरी त्याला चिली मांडून देतो, मग चिली मोडणारा बाबा म्हणून एक बाई तिला भाकरी देते. असं करत करत त्याचं एक 7-8 वर्षात देऊळ तयार होतं. तिथे मग लोक नवसाला पावणारा पीर बाबा असं काहीतरी नाव देतात. असं करत 100 वर्ष झाली की झेड सिक्युरिटी मिळते. तसं संघाचं झालंय. पण म्हणजे राजू परुळेकरांच्या बद्दल पण लोकांना खूप प्रश्न असतात. काय म्हणजे अण्णांच्या आंदोलनामध्ये कोणत्याही सार्वजनिक जीवनात जगणाऱ्या आणि मोकळेपणाने विचाराव्या, लोकांनी शिव्या घालाव्या, काय करावं. अण्णांच्या आंदोलनामध्ये तुम्ही होता? मी अण्णांच्या आंदोलनामध्ये नव्हतो. मी अण्णांसाठी ब्लॉग लिहायला अण्णांनी बोलावलं म्हणून लिहिलं आणि मी तेव्हा अण्णांचं आंदोलन हे संघाचा उघडीकडे आणलं. राजू परुळेकर हे माहिती आहे, पहिल्यांदा मी बघितलं ते ETVच्या संवाद कार्यक्रमामध्ये. तो खूप लोकप्रिय कार्यक्रम होता की तुमचं मुलाखती 4,500 मुलाखती घेतल्या आणि खूपच म्हणजे चांगल्या सगळ्या मुलाखती त्या काळात तुम्ही घेतलेल्या आहेत.
नंतरच्या काळामध्ये राज ठाकरेंच्या सोबत तुम्ही होतात, मग परत अण्णा आणि परत आता ही या काळामधली भूमिका. नाही, तर हे काय आहे नेमकं म्हणजे? राज ठाकरेंबरोबर होतं म्हणजे राज ठाकरेंच्या बरोबर म्हणजे म्हणजे चांगले संबंध असणं किंवा मैत्री असणं. आता बघ, खूप रोज काही मित्र आपले असतात, आपली खूप जवळीक होते, रोज सकाळ संध्याकाळ आपण भेटत राहतो, मग तो संबंध थोडा विरळ होत जातो. नॉट बिकॉज की तुमचं काही बिघडलंय, कारण तुमच्या आयुष्याचे पर्पज ऑफ लाईफ बदलत जातात वयानुसार. तर राज ठाकरे हे माझे तेव्हा जवळचे स्नेही होते. आजही ते चांगले स्नेही आहेत, जवळचे स्नेही आहेत. त्यांच्या नवीन घरी सुद्धा मी अनेकदा 2दा-3दा गेलेलो आहे, जेवायला गेलेलो आहे. त्या काळात काय होतं की त्यांच्या आयुष्यातला एक अत्यंत संघर्षमय कालखंड होता. ते स्वतःचा पक्ष करत होते. तर आता त्यांनी जरी दुधाचा धंदा केला असता तर मित्र म्हणून मी 4 दुधाचे मग आणून लावले असते ना. तर ते आपला आवडीचाच विषयात काम करायला गेले होते, तर त्याच्यात आपले 4 मी नेऊन विटा लावल्या त्यांच्या ताजमहालाला. तर मुद्दा असा, नंतर त्या त्यांनी काढल्या, ते गोष्ट वेगळी, पण मूळ मुद्दा हा आहे की तो जो पिरियड आहे तो राज ठाकरेंबरोबरचा असं नाही म्हणता येणार. अनेक राजकीय नेते माझे खूप जवळ, आता रणजित सिंग मोहिते पाटील, ते आता तसे बीजेपीत गेल्यापासून थोडे, पण माझे मित्र जवळचेच आहेत ते. म्हणजे आम्ही भेटलोच नाही कित्येक दिवस, आमचं SMS वर कित्येकदा बोलणं होतं. किंवा प्रणिती शिंदेची पहिला इंटरव्ह्यू मी घेतलाय, धनंजय मुंडेंचा पहिला इंटरव्ह्यू मी घेतलाय. असे असंख्य लोक आहेत. म्हणजे मी तुम्हाला आता काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ साहेब, ते अत्यंत जवळचे मित्र आहेत माझे. आता मुद्दा असा आहे की याचा अर्थ मी काँग्रेसच्या ताजमहालाला माझ्या ते वय होतं आणि इमॅच्युरिटी पण होती ना थोडी, की आपल्याला उत्साह एवढा असतो की आत्ताची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला स्वतःलाच कधी सापडली, असं झालं का की आधीचे तुम्ही आणि आत्ताचे याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला काही माझ्या आयुष्यामध्ये 2014 ते 2016 या काळात माझं व्यक्तिगत मत फक्त वेगळं होतं. एक वेगळं म्हणजे वेगळं नाही, माझं मत हे होतं की नव्याने निवडून आलेला कोणताही पंतप्रधान आहे जो झिरोतनं आला, त्याला 2 वर्ष अवकाश दिला पाहिजे की काय करतो ते बघायला. कदाचित तो अगोदरचं आपलं आयुष्य सुधारून चांगलं लोकांसाठी करेल. या मताशी अनेक माझे जुने मित्र असहमत होते आणि ते बरोबर पण होते, म्हणजे त्यांचं चूक नाही. या व्यतिरिक्त माझ्या जन्मापासून आजपर्यंत माझी भूमिका फॅसिझम, संघ, युनिफॉर्म सर्व्हिसेस आणि डायव्हर्सिटीच्या विरोधात आणि मानवतेच्या विरोधात असलेल्या प्रत्येक गोष्टी विरुद्धच राहिलेली आहे. अण्णांसोबत असताना पण सुद्धा पण अण्णांसोबत, म्हणजे अण्णांसाठी मी ऍक्च्युली अण्णांचं भांडाफोड केलं. अण्णांचं ते हेच केलं की RSSच्या पैशावर हे आंदोलन सुरू होतंय, त्यामुळे त्यांच्यात भूकंप झाला. आणि अण्णांनी एक मौनात पत्र लिहून दिलेलं माझ्याकडे, हाती लिहिलेलं, ते आहे ना ब्लॉगवर तू बघू शकतो, की मी आता कोअर कमिटीचा भंग करणार आहे आणि सगळे नवीन घेणार आहे. आणि तेच लिहिण्याकरता मला बोलवलं. त्यामुळे केजरीवाल, किरण बेदी, तो मनीष सिसोदिया आणि प्रशांत भूषण हे इन्सिक्युअर झाले की इथे मी त्यांना हायजॅक केले अण्णा. कारण अण्णा हे सिम्बॉल होते, अण्णा हे मैं आझाद हूचे अमिताभ बच्चन होते. खरं त्यांच्या हातात काही नव्हतं. अण्णा घाबरले होते ऍक्च्युली उपोषणात. इथे आल्यावर त्यांना खूप भोगायला लागलं, त्यांनी मला सांगितलं. तर काय आलं, यांनी लगेच उचलून त्यांना दिल्लीला नेले आणि ते 30 ऑक्टोबर 2011 पत्रकार परिषद झाली. आणि तेव्हा अण्णा खोटं बोलले कि मैं राजू से ऐसा कुछ बोला ही नहीं, वो झूठ बोलता है, वो हवा में बातें करता है. अच्छा. तर दुसऱ्या दिवशी अण्णांच्या हाताने लिहिलेलं पत्र मी अपलोड केलं आणि इंग्रजी त्याचं ट्रान्सलेशन बरोबर केलं. किसन हजारे म्हणून त्यांनी सही केली त्याच्या खाली. आणि त्यानंतर मी कन्सिस्टंटली प्रचार केला की हा RSS आणि विवेकानंद फाउंडेशन, अजित डोवाल आणि ग्रुपनी संपूर्णपणे पाठिंबा दिलेला आणि केजरीवालच्या संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय पैसे जे आले त्याच्यातनं केलेला हा राजकीय लढा आहे, पूर्णपणे देशद्रोही आणि याच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे. तुला सांगतो, काँग्रेसचं सरकार होतं, दिल्लीत काँग्रेसचं सरकार होतं, माझं कोणी ऐकलं नाही. त्याची फळं आज आपण भोगतोय. आता सगळे सांगतात की अण्णा हा आम्हाला धोका झाला वगैरे. अरे तेव्हा मी रवीश कुमारला फोन केला होता, मी नाही केला. मी शोधत लालू प्रसाद यादवांकडे गेलो दिल्लीत. लालू प्रसाद यादवांची माझी काय पहिले ओळख नाही. लोकांना वाटेल की लालू प्रसाद यादव आणि मी लहानपणापासून माझा काही संबंध, मला
पण लालू प्रसादांनी मला अत्यंत प्रेमाने आणि स्नेहार्दपणे एंटरटेन केलं आणि त्यांनी जाणून घेतलं सगळं. मी म्हटलं हे इतका मोठा प्रॉब्लेम आहे की हा पूर्णपणे देशाच्या लोकतंत्राविरुद्ध कट चाललाय आणि केजरीवाल हे याचे स्पिअर हेड आहेत आणि केजरीवाल हे संघाचाच भाग आहेत, कारण त्यांची सुरुवातच रिझर्वेशन विरोधात आंदोलनाने झाली. हे सगळं सांगितलं आणि म्हटलं अण्णा हे त्याच्या वरती फक्त मुकुट बसवलाय तो हे. तर ते हे सगळं झाल्यावर तुला सांगतो दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांचं अधिवेशन होतं, त्याच्यात लालू प्रसाद यादवनी भाषण करून सांगितलं हमारे महाराष्ट्र के मित्र राजू परुलेकर कह रहे हैं और बार बार कह रहे हैं और उनके पास सबूत है और उन्होंने मुझे दिखाए और अपलोड किए कि ये हमें देशद्रोही ठहराने का आंदोलन है. जो सांसद है ये संसद, पवित्र संसद को भ्रष्ट करने का शुरुआत है. तरी लालूनी तरीही कोणी मनावर नाही घेतलं. अहमद पटेल वगैरे शांतपणे या RSSच्या लोकांना मदत करत राहिले. शरद पवार तर पूर्णपणे अडाणी आणि मोदी यांच्याबरोबर होते. तर यातल्या कोणी मला साथ दिली नाही. महाराष्ट्रातनं शरद पवार तर कशी देऊ शकतात साथ, कारण पुढचं त्यांचं ते गणित सगळं बिघडत होतं. आता सुद्धा त्यांचं अडाणीमुळे सगळं गणित अडकलंय ना, म्हणजे काँग्रेस बरोबर ते कुठे आहेत म्हणजे खरं तर सुप्रिया सुळेंनी तर रिझर्वेशन विरोधी भूमिका घेतली डायरेक्ट. मला अपेक्षा नव्हती, म्हणजे सुप्रिया सुळेंना मी जो ओळखतो त्याच्यात मला वाटलं की सामाजिक न्यायाची भूमिका आर्थिक न्यायाची भूमिका नसते हे त्यांना माहीत असावं. पण या सगळ्या उघड करण्याच्या बाबतीत माझं अनेक पत्रकारांशी वाकडं आलं. त्यातला रवीश कुमार हा पहिला पत्रकार आहे. पंकज पचोरी तेव्हा NDTVचे हेड होते. पंकज पचोरीना माझी भूमिका माहिती होती, मान्य होती. नंतर ते सल्लागार म्हणून गेले मनमोहन सिंगांचे मीडिया ऍडवायझर म्हणून. पण रवीश फील्डवर अण्णांचा जोरदार धुवाधार प्रचार चालू होता आणि केजरीवाल गॉड होता या सगळ्यांचा तेव्हा, नंतर पण राहिलाय आणि आजही, म्हणजे मला नाही वाटत की ते आजही बदललेत म्हणून. केजरीवाल बद्दल बोलताना 100 वेळा विचार करतात हे लोक सगळे दिल्लीचे. तर अण्णा लालूंकडे मी गेलो होतो. रात्र मला अजून आठवते, थंडीची रात्र होती, डिसेंबर असेल 2011, आणि ते लालू असे भाज्या सगळं टाकून सूप करतात आणि सगळ्यांना देतात थोडं थोडं. ते दिलं, मला पीत होतो आणि सकोटी लावलेली आहे, ते गुप्ताजी त्यांचे ते बसलेले होते. अरे वो पांडेजी के बेटे को फोन लगाओ असं म्हणले. आता मला वाटलं हे पांडे आता मध्ये नवीन माणूस कशाला घुसवतात येतात, ऑलरेडी मी छळात आलो. पांडेजी का बेटा कोण? तर तो होता रवीश कुमार. रवीश ने फोन घेतला. मैं सब जानता हूँ, मैं आपकी बात को जानता हूँ और क्या हो रहा है वो भी ठीक से जानता हूँ असं म्हणून त्याने फोन ठेवला. वो कुछ करेगा मैं देखता हूँ असं म्हणून लालू म्हणाले. नंतर काय झालं नाही. रवीश सतत लिहित राहिला. रवीश आजही ट्विटरवर मी ब्लॉक केलेला आहे त्याला, त्याने मला केलेला. राजदीपची ती कथा, पण राजदीप ओपन माइंडेड आहे आणि नंतर आता राजदीपशी माझं नीट आहे. म्हणजे पुण्यप्रसून वाजपेयीने तर भगतसिंगांबरोबर चुकीच्या दिवशी तुलना पण केलेली. 14 फेब्रुवारी 23 मार्चला भगतसिंगांना फाशी आली आणि 14 फेब्रुवारीला फाशी करून बहुत क्रांतिकारी म्हणून केजरीवालचा फोटो याच्या बाजूला ठेवून प्रोग्राम केलेला. हे सगळे जे भोगतायत ते आपल्या कर्माची फळं आहेत. मी भोगतोय ती माझ्या कर्माची फळं नाही आहेत, ह्यांच्या कर्माची फळं आहेत. मी बोंबलून सांगत होतो तेव्हा, ह्यांना आवरा, ह्यांना तेव्हाच बेड्या ठोकल्या असत्या केजरीवाल पासून अण्णांपर्यंत, तर आज ही परिस्थिती आली नसते. कॅटलिस्ट म्हणून काम केलं या सगळ्या याच्यामध्ये, म्हणजे एका प्रकारे व्हिसल ब्लोअर म्हणून मी काम केलं. नाही तुम्ही नाही, त्या लोकांचं म्हणतो. या लोकांनी कॅटलिस्ट काय, यांनी डायरेक्ट आंदोलन. आशुतोष तर अशा प्रकारे, मी तुला सांगतो की ज्या क्षणी अण्णांनी आंदोलन म्हणजे माझं नाव घेतलं आणि सांगितलं वो हवा में बातें करताय, बरं तुला सांगतो तेव्हा तो हा TV 18 आहे ना, तो 7 काहीतरी होता बघ, IBN 7 होता. IBN 7 हिंदीचा एडिटर आशुतोष होता आणि आपला इथून रवी आंबेकर होता. रवीला सगळं माहिती होतं. रव्याने बघितलं आदल्या दिवशी माझ्या गाडीत बसून अण्णा ह्याला राळेगण सिद्धीला ते मीटिंगला घुसले म्हणून, आणि नंतर दुसऱ्या दिवशी जाऊन खोटं बोलले. रवी सतत सांगत होता आशुतोषला की अरे बाबा राजू खरं बोलतोय, अण्णा खोटं बोलतात, पण ही गोष्ट आज मी खरं बोलतोय आणि अडाणी खोटं बोलतोय असं मानण्यासारखी आहे. पण उद्या कळणार लोकांना, पण ते उद्या तोपर्यंत वेळ गेलेली असणार ना. परत 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 माझ्या वाट्याला हे काय येते मला परत कळत नाही. म्हणजे तर मूळ मुद्दा हा आहे की ते झालं तर आशुतोषच्या समोर लाईव्ह मध्ये मी माझ्या खुर्चीत बसलेलो, मला तेव्हा ऑफिस होतं, ऑफिसच्या खुर्चीत बसलेलो आणि लाईव्ह समोर TV
ऑनलाईन लाईव्ह अण्णांची पत्रकार परिषद अर्ध्यावर दाखवतात, अर्धा स्प्लिट बरं, हो, केलाय, हो, स्क्रीन हो. स्प्लिट केली आहे. ओके, हां. आशुतोष मला प्रश्न विचारतोय आणि तेवढ्यात याच आशुतोषने विक्रांत यादव नावाचा अजून तो पत्रकार आहे, तो माहिती आहे. पत्रकार तिथे पाठवला होता. त्याला सांगून पाठवलेला आहे, केजरीवालने सांगून ठेवलेला हा प्रश्न विचारायचा आणि त्याला कळलं ना, अण्णांनी ऐकू नाही आलं असं दाखवलं. त्याने केजरीवालने कानात, ती आत्ता सुद्धा व्हिडिओ बघशील तर कळेल, राजू के बारे में पूछ रहा है, राजू के म्हणजे अगोदर सांगून ठेवलेलं आहे, हे विचारल्यावर हे सांगायचं, तर तुम्हाला त्या देणगीतले पैसे वाटून मिळणार नाहीत. हा तर हा नाही, वो हवा में बातें कर रहा है. विक्रांत यादवच्या प्रश्नाला उत्तर लगेच आशुतोष समोरच, मी जणू काही भ्रष्टाचाराचा मूर्तिमंत पुतळा आहे आणि या देशभक्तीपर आंदोलनाला, जे जनलोकपाल नावाची महान शक्ती देशात उदयाला येणार आहे, ते तोडून टाकायला बघतोय. आणि भ्रष्टाचार म्हणजे मी इतके भ्रष्टाचार केलाय की काँग्रेस आणि सगळ्यांकडनं भयंकर पैसे घेऊन मी असा माजलेला हत्ती आहे, असं माझ्याशी ज्या पद्धतीने बोललाय ना, मला तर ठामपणे मत आहे. तो नंतर आप पार्टीत गेला, आप पार्टीत त्याला म्हणजे बाहेर पडायला लागलं वगैरे. आज तो जेव्हा रडतो किंवा नाटक करतो किंवा काय करतो, त्याला माझ्या दृष्टीने क्षमाच नाही या लोकांना. बरं. पण आता जेव्हा हा असा काळ आलेला आहे की आता आपण बघतोय की तुम्हाला नोटीस आलेल्या आहेत, इतर अनेक पत्रकारांना, काय म्हणजे सरकारची ही अस्वस्थता दिसते, असुरक्षितता दिसते, की आता खरोखर म्हणजे पुढं सगळं डार्क दिसतंय तुम्हाला काय स्वतःला जाणवतं? पुढे काही डार्क वगैरे नाहीये. सरकार, संघ आणि हे क्रोनी अंबानी अडाणी हे भॅड आहेत. मी जर त्यांच्या एवढा श्रीमंत असतो आणि तेवढी ताकद माझ्याकडे असती, तर मी एक कागदाचा कपटा पण त्यांना कोणाला पाठवला नसता. मी माझ्या पद्धतीने गेलो असतो. हत्ती चाल चलते हैं, कुत्ते भोगते रहते हैं. जर त्यांना कुत्ते भोगते रहते हैं म्हणून लक्ष द्यायला लागतं, तर कुत्ते नाही भोग रहे हैं. म्हणजे हत्ती ओरडतात आणि कुत्रे चाललेत, असं त्याचा अर्थ होतो. तर त्यामुळे मी तुला सांगतो की जरी ते अंधकार वाटलं, कारण आता बघ, ह्यांना मोदी शहांना आपली खुर्ची वाचवण्याखेरीज काही गत्यंतर नाही. कारण आता हे सगळं जे झालेलं आहे त्यांच्या हातून, ते इतकं इलिगल आणि अनकॉन्स्टिट्युशनल आहे की द मुमेंट खुर्ची गेली, इम्युनिटी गेली, की त्यांना कॉन्सिक्वेन्सेस आहेत. म्हणजे तेच अदानी अंबानींच्या बाबतीत, बरोबर. आता हे कॉन्सिक्वेन्सेस खुर्ची बरोबरच टिकणार आहे, थांबवता येणार आहेत. त्यामुळे एकाला 140 कोटी लोक, आणि त्यांचं तुला माहिती आहे ना की मुंजे हेडगेवार हे प्रभावित कोणामुळे झाले होते? हिटलरमुळे, मुसोलिनीमुळे. हिटलरने 1936 साली लॉर्ड हॅलिफॅक्सनं काय सांगितलं होतं? अरे गांधीजी तुम्हाला काय त्रास देतो, सरळ गोळी घाला म्हणला. आणि ते म्हणलं, अरे नाही, तो पॉप्युलर आहेत ते गांधीजी आणि मोठा माणूस आहे आणि लाखो लोक त्याच्या बरोबर आहे, तर लाखो लोकांना गोळ्या घाला, असं हिटलरने सांगितलं. तर त्या विचाराने प्रेरित असलेली ही माणसं आहेत, लक्षात घे. त्यामुळे आता तुझ्याकडे कागद आहे तर लिही, तोंड आहे तर बोल, तुझ्याकडे चालता येतं तर चाल, कृती करता येतं तर कृती कर. पण नवीन स्वातंत्र्य म्हणजे परत पहिल्यासारखं स्वातंत्र्य तुला हवं असेल तर परत तेवढंच रक्त, तेवढंच अश्रू आणि तेवढाच घाम गाळल्याशिवाय मिळणार नाही. पण लोकांना याची कल्पना आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे की लोकांना कल्पना थेट येत नाही कुठच्याच जगामधल्या देशात. लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात तेव्हा येते. आता निर्मला सीतारामन सांगतात 20,000 रुपयाच्या वरती तुम्ही खर्च केला, कोणाला पैसे दिले, तर ते त्याच्यावर 100% दंड लागेल. तर याचा अर्थ बाकी पेमेंट जे आहे त्याच्यावर तुम्हाला 1.5% व्याज बसणार. आता हे छोटे गाडीवाले, वडावाले, भाजीवाले, मासेवाले कुठून आणणार हे? हे डिजिटलायझेशन जे आहे ते तुमचे सगळे पैसे बँकांमध्ये नेऊन या अडाणी अंबानींना लोन देऊन आणि इतर 10 जे क्रोनीज आहेत त्यांना नंतर ते लोन माफ करून किंवा राईट ऑफ करून तुम्हाला नष्ट करण्याकरता आहे. तुम्ही फक्त आता उपयुक्तता, तुमची जंगलं तोडली जात आहेत, तुमचं पाणी काढून घेतलं जात आहे, तुमचं जमीन काढून घेतली जाते. वाढदिवसाला एक पेड माँ के नाम वगैरे, म्हणजे त्याच्यावर न बोललेलं बरं. मला त्याच्यावर खूप बोलता येईल. पण जमीन तुमची, कुठची जमीन बोट दाखवली की अडाणीला मिळते, बोट दाखवली की अंबानीला मिळते. म्हणजे जी आपली अभयारण्य आहेत, जी आपली झाडं आहेत, तिथे
माझ्या मुलाला मजा येते म्हणून मी जगभरातले पक्षी प्राणी आणून ठेवू शकतो. या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत, या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस लोकांना भोगावे लागणार आणि लोकांना तेव्हाच कळणार. आणि ते आता लडाखच्या लोकांना कळलं. तुला आठवतं युनियन टेरिटरी झाली म्हणून लडाखमध्ये उत्सव साजरा केलेला, ते लोक आज लडाखचे लोक रस्त्यावर लढतायत. सोनम वांगचुक हे यांनी सोनम अभिनंदन वांगचुकनी केलं होतं, 370 अभिनंदन केलं होतं, पेढे वाटले होते. सर तेव्हा पण आम्ही सांगत होतो की हे चुकीचं आहे. 370 रद्द करणं हे सुद्धा चुकीचं आहे, कारण लॉंग टर्म मध्ये काश्मीरच्या फुटीरतावादाला त्यामुळेच बळकटी मिळेल. लक्षात ठेव माझं. तुम्ही कायम असं घट्ट हात धरून एखाद्याला थांबवू नाही शकत. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला असा हात ठेवायला लागतो. तो नाही ठेवला ना तुम्ही, तर तुमच्या डोळ्या देखत सगळं नष्ट होतं. तेच मोदी शहांच्या डोळ्या देखत, ह्या गुजराती जे क्रोनीज आहेत त्यांच्या डोळ्या देखत सगळं नष्ट होणार. प्रॉब्लेम हा आहे की त्यात आपण पण भरडले जाणार. मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी उलगडलेल्या आहेत आणि या निमित्तानं म्हणजे माध्यमांसाठी हा जो कठीण काळ आलेला आहे, अदानी थेट नोटिसा पाठवतायत. एक शेवटची गोष्ट प्रशांत मी सांगू इच्छितो सगळ्यांनाच, आपल्या मित्रांना. मला पाठिंबा द्यायला पुढे आसुसलेले जे लोक आहेत, त्यांना जेव्हा चॉईसेस असतील, म्हणजे स्वातंत्र्याचा विकल्प असेल, म्हणजे विकल्प असेल, म्हणजे निवडीचं स्वातंत्र्य असेल, तेव्हा त्यांनी भाकरी आणि स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य निवडावं. कारण एकदा स्वातंत्र्य मिळालं की हव्या तेवढ्या भाकऱ्या मिळतात. बरोबर. पण एक भाकरी जर मोदींनी दिली तर एकच रोज मिळणार आणि ती सुद्धा त्यांच्या मर्जीवर आहे. बरोबर. हे चालणार नाही, कारण हे जल, जंगल, जमीन आणि ह्या देश आपल्या पूर्वजांनी रक्ताचं सिंचन करून, आपल्या म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळ्यांच्या, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा मुसलमान हा बंधू आहे आणि मुसलमान हा शत्रू नसून ब्राह्मणवाद हा शत्रू आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला जर तुम्ही पाठिंबा देऊ इच्छित असाल तर ह्या गोष्टी मानल्या पाहिजेत तुम्ही, अन्यथा तुमचा पाठिंबा व्यर्थ आहे. बरोबर. तर याच नोटवरती आपण थांबूयात. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे की या काळामध्ये भूमिका घेण्याचं जे काही मोल आहे किंवा त्याचं महत्त्व, त्याची किंमत एक प्रकारे चुकवणं आवश्यक आहे. आणि स्वातंत्र्य त्याची किंमत आपण स्वतः ठेवल्याशिवाय ते आपल्याला मिळणार नाही आहे, असा हा काळ आहे सगळा. काय होतंय पुढं या सगळ्या प्रकरणामध्ये आपण त्याच्यावरती तर लक्ष ठेवूच, पण सोबतच ही अतिशय धोक्याची घंटा आहे की ज्यावेळी माध्यमांसाठी अशा पद्धतीनं थेट खटले दाखल होत आहेत आणि त्या काळामध्ये आपण आता सध्या प्रशांत, आपण एक आवाहन मी करू शकतो का? म्हणजे मला माहित नाही हे कॉन्स्टिट्युशनल आहे. म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी आवाहन करतो, मला आईसारख्या आहेत त्या, की सरन्यायाधीशांच्या माता आहेत, त्या आमच्याही आई आहेत. त्यांनी या RSS नावाच्या एका आतंकवादी संघटनेच्या 100रीला अमरावतीत जाऊ नये असं मी मनपूर्वक आणि कळकळीचं आवाहन करतो. जे असंख्य दीनदुबळ्या दलितांचं आज दमन करतायत, त्या सर्वांना तो पाठिंबा दिल्यासारखं होईल आणि त्या आईने आम्हाला पाठिंबा द्यावा, त्यांना नाही देऊ. महत्वाचं आव्हान आहे. बघूयात या सगळ्याबद्दल तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.